आपण म्हणतो शिवाजी महाराजांचा मृत्यू, त्यांना विष घालून मारलं वगैरे, या ज्या घटना आपण ऐकतो, मी तो याला सर्व पुढे कागदोपत्री पण हे जे कागदोपत्री त्याला काहीच आधार नाहीये. आणि ज्या घटनेला कागदोपत्री आधारच नाही, ती घटना तुम्ही मांडता कोणत्या बेसवरती, असा मोठा प्रश्न त्याच्या वेळेस उभा राहतो. मग असा एखादा इतिहासकार लिहितो किंवा लेखक लिहितो त्याविरोधात म्हणजे बाकीचे लेखक काय म्हणजे विचार करतात की बाबा ह्याला कुठं सोर्सच नाही. जरी असेल नसेल आय डोंट नो काय अर्थानं, पण सोर्स नाहीये किंवा सोर्स देत नाहीये की बरोबर बाबा इथून वाचलं तिथून वाचलं म्हणून काढतात ते. बरोबर आहे. तर त्याला इतिहासकार दुसरे कशा पद्धतीनं आता एक उदाहरण म्हणून मी सांगतो. आपल्याकडे मराठ्यांचा इतिहास लिहायची सुरुवात केली ही जेम्स डग्लस नावाच्या माणसाने. जेम्स डग्लस हा माणूस सातारमध्ये होता. सातारचे जे शेवटचे छत्रपती होते प्रतापसिंह भोसले, तिथे तो रेसिडेन्स म्हणून होता, ब्रिटिश रेसिडेंट म्हणून तिथे साताऱ्यामध्ये तो राहत असे. त्यांनी काय केलं की सातारा छत्रपतींच्या अंडर जे मोठमोठाले सरदार होते, म्हणजे सांगलीचं घराणं असेल, जतचं घराणं असेल, ही जी सगळी घराणी होती, या सगळ्या घराण्यांचे कागद त्यांनी एकत्रित केले. त्याचबरोबर त्यांनी सातारच्या दप्तरामधले सुद्धा कागद एकत्रित केले. आणि त्या याच्यावर त्यांनी मराठ्यांच्या इतिहासावरती एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकामध्ये त्याला जे वाटलं ते त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. पण ते खोडायचं काम नंतरच्या काळामध्ये कोणी केलं, तर राव बहादूर नीलकंठराव कीर्तने नावाचे एक इतिहासकार होऊन गेलेले. या माणसांनी पहिल्यांदा त्याच्यावरती भाष्य केलं की यांनी जो लिहिलेला जेम्स डग्लसने जो इतिहास लिहिलेला आहे तो किती चुकीचा आहे, त्याच्यामध्ये खोटी किती विधानं केलीत. आज त्यातल्या अनेक गोष्टी म्हणजे आज मी आता जे सांगतोय की शिवाजी महाराजांचा मृत्यू किंवा अशा ज्या काही घटना आहेत, या घटना जेम्स डग्लसच्या ह्याच्यामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. आता ह्या कुठून आल्या, याला कागदोपत्री काही पुरावा आहे का, तर नाही. ते सांगोपांगी आलेल्या गोष्टी कारण त्यांनी लोकांशी चर्चा करून अनेक गोष्टी ऐकल्या आणि त्या लिहून ठेवल्या आणि त्याच त्यांनी इतिहासामध्ये उपयोग केलाय. त्याने अनेक कागदपत्र वाचलेली पण असतील की नाही याचा प्रश्न पडतो. आणि त्याच्यावरती पहिल्यांदा राव बहादूर कीर्तनांनी आवाज उठवला आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याकडे मराठ्यांचा इतिहास लिहायला सुरुवात झाली. मग त्याच्यानंतर विका राजवाडे असतील किंवा पारसनीस असतील किंवा ही जी मंडळी आहेत सगळी थोर मंडळी आहे, या लोकांनी सगळं मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित कागदपत्र शोधायला सुरुवात केली आणि मग त्याच्या पुढे इतिहास लिहायला सुरुवात केली. पण त्यांनी एक मात्र गोष्ट केली की तो कुठेही एकांगी होणार नाही, असा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे त्यांनी चर्चा करून त्यांनी इतिहास ह्या गोष्टी झाल्याच. पण मी काय म्हणतोय, मग हे जे इतिहास लिहिणारे होते मराठा साम्राज्यामध्ये, ते प्रामुख्याने ब्राह्मण लोक होते. मग ह्यामध्ये असं एखादा अँगल आला नाही का जिथं ब्राह्मण लोकांनी त्यांची काही चुकीची बाजू असेल ती दाबण्याचा प्रयत्न केला, अशी एकाकी भूमिका वगैरे कधी आली नाही का? आत्ताच्या घडीला बघितलं तर नाही आली असं म्हणतायत. कारण बेसिकली ब्राह्मण हे मुळातच भिक्षुकी करणारी मंडळी होती किंवा ज्ञानार्जन करणारी मंडळी होती. आणि ज्ञानार्जनामध्ये बरेच वेळा जिथे पैसा मिळेल तिथे ही मंडळी काम करायची. कारण शेवटी चरितार्थ जर चालवायचं असेल, कुटुंब जर चालवायचं असेल, तर त्याच्यासाठी पैसा हवाच. आणि म्हणजे फार पूर्वीपासून जर बघितलं, म्हणजे अगदी यादव काळापासून जर बघितलं, तर ही मंडळी या प्रत्येक राजवटीमध्ये चांगल्या हुद्द्यावरती होती. म्हणजे त्याचं कारण जर विचारायचं आपण बघायचा प्रयत्न केला तर ही एकतर ज्ञानार्जन करणे म्हणजे शिक्षणाशी संबंधित ही मंडळी होती. यांना युद्ध करता येत नव्हती का, तर लढता पण येत होतं. त्यांना शेती करता येत नव्हती का, करता पण येत होती. पण त्याचबरोबर ते लिखापढी पण सुद्धा करायचे. म्हणजे आज आपल्याला असं सांगता येत नाही की एखाद्या ब्राह्मणेतर समाजामध्ये पर्शियन वाचता येणारा एखादा माणूस इतिहासामध्ये होऊन गेलाय असं आपल्याला नाही वाचायला मिळत. पण आपल्याला पारसनीस घराणं जे आपण म्हणतो किंवा पारसनीस हे आडनावच मुळी फारान्सावीस वरून आलेले, म्हणजे फारसी वाचता येणारा असा जो मनुष्य होता त्याला पारसनीस असं पुढे नाव पडलं. तर अशी मंडळी राजाच्या दरबारी किंवा या मोठ्या सरदारांच्या जवळ असायची आणि त्यांचं कामच मुळे हिशोब चोख ठेवणं, लिखापढी करणं, इतिहास असेल तर तो इतिहास लिहिणं, कागदपत्र लिहिणं. म्हणजे शिवाजी महाराजांचा सुद्धा तुम्ही इतिहास बघितला तर शिवाजी महाराजांच्या याच्यामध्ये
मोरोपंत पिंगळे असतील, सोनोपंत डबीर असतील वगैरे अशी सगळी अनेक मराठा मंडळी, ब्राह्मण मंडळी त्यांच्यामध्ये दिसतात. बरं ही मंडळी लिखापढी पण करायची आणि युद्ध पण करायचे. म्हणजे आपल्याला अ, अ, कल्याण भिवंडी ची लढाई माहिती आहे किंवा जंजिऱ्यावरती मोरोपंत पिंगळांनी केलेला हल्ला पण माहिती आहे. शिवाजी महाराजांची जी मोहीम जंजिरा सिद्दीकच्या जंजिऱ्यावरती केलेली होती.